सर्वप्रथम सत्यशोधक दर्पण यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेषांक 2026 ला मी शुभेच्छा देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलायचं असेल तर मला वाटतं तास, दिवस, महिने, वर्ष सुद्धा पुरणार नाही, इतकं महान कार्य त्यांनी केलेलं आहे. असं अष्टपैलू व्यक्तिमत्व जे जगामध्ये सगळ्यात प्रथम क्रमांकावर आहे. तर असं नावलौकिक असलेल्या महामानवास प्रथम मी अभिवादन करतो. आणि त्यांचा एक पैलू जो औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी संबंधित आहे त्या बाबतीत मी बोलेल की औद्योगिक क्षेत्रामध्ये बाबासाहेबांचं कार्य काय आहे. तर बाबासाहेबांनी सगळ्या क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे, परंतु औद्योगिक क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो असंघटित क्षेत्र होतं त्या ठिकाणी संघटना निर्माण केलेल्या आहे, संघटित क्षेत्र तयार केलेलं आहे. आणि जी कामगार वर्गाची पिळवणूक होत होती ती कामगार वर्गाची पिळवणूक होऊ नये यासाठी विविध कायदे त्यांनी तयार केलेले आहे. कामगार मंत्रालयामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. कामाचे तास किंवा कामाच्या ठिकाणी कोणताही अन्याय अत्याचार होणार नाही याची त्यांनी पूर्ण कायद्यान्वये संविधानामध्ये उल्लेख करून दक्षता घेतलेली आहे. जसं की कामाचे तास पूर्वी 12 तास 18 तास राहायचे, म्हणजे उद्योजक मन मानेल तशा पद्धतीने कामगाराकडून कार्य करून घ्यायचे आणि त्याचा मोबदला त्याचा काही लेखाजोखा नसायचा, प्रॉपर नसायचा. लेखाजोखा असायचा परंतु प्रॉपर नसायचा. तर बाबासाहेबांनी त्याला एक असे सूत्र घालून दिलेले आहे, कामाचे तास ठरवून दिलेले आहे आणि कोणत्या ठिकाणी काम केल्यानंतर कोणत्या सुविधा मिळाव्यात याचा सुद्धा त्यांनी त्या बायलॉज मध्ये उल्लेख केलेला आहे. जसं की एखादी स्त्री कामगार वर्ग असेल तर त्या ठिकाणी तिला वेगवेगळ्या सवलती मिळायला पाहिजेत. तिथं हिरकणी कक्ष असायला पाहिजे, तिथं तिच्या मुलाचं संगोपन होण्यासाठी त्या सुविधा असायला पाहिजे. किंवा एखादा कारखाना असेल त्या ठिकाणी ऊसतोड मजूर असतील तर त्यांच्यासाठी त्यांच्या मुलांसाठी सुद्धा सुविधा असायला पाहिजे. तिथं शाळा असायला पाहिजे, पिण्याचं पाणी असायला पाहिजे, त्यांना निवारा असायला पाहिजे. या सगळ्या गोष्टीला कायद्याच्या बंधनातून त्यांनी बांधून ठेवलेले आहे. आणि आपण बघतोय की याच कायद्यांना याच बायलॉजला धरून आज आपण भारत जगामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये फार मोठी क्रांती करत आहे. नुकतंच आपले प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजी यांचे जे 5 ट्रिलियनची संकल्पना आहे की आपली अर्थव्यवस्था 5 ट्रिलियनची व्हावी, तर निश्चितच या कायद्यांचा एक बेस म्हणून आधार आहे. तर तो आधार पक्का आहे आणि त्याच्या आधारावरच आपले प्रधानमंत्री एक स्वप्न बघत आहेत. तर या भारताला एकत्र बांधून ठेवण्यासाठी संविधान हे फार आवश्यक आहे. आणि त्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी या औद्योगिक क्षेत्राबद्दल तर बोललेले, त्याबरोबरच इरिगेशनच्या बाबतीतही बोलले, नद्याजोड प्रकल्प बोललेले, कृषी क्षेत्रात त्यांचं योगदान आहे, राजकीय क्षेत्रात त्यांचं योगदान आहे, शिक्षण क्षेत्रात तर काही विचारायची गरजच नाही. अशा महान व्यक्तीसाठी आपण हा सत्यशोधक दर्पण विशेषांक काढत आहात. मी परत एकदा शुभेच्छा देऊन माझे मनोगत पूर्ण करतो.